महाराष्ट्रामध्ये विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू आहेत. निवडणुकाची रणधुमाळी ही रस्त्यावर दिसणारी नसते, तर प्रत्यक्ष मतदारांची संख्या कमी असल्यामुळे त्यांच्या भेटीगाठीवरती मोठ्या प्रमाणावरती उमेदवार आणि त्यांच्या प्रचारकाचा त्या ठिकाणी वहिवाट चालू असतो. खरं पाहिलं तर ही निवडणूक एका विचारवंत असलेल्या सभागृहामध्ये भूमिका मांडणाऱ्या प्रतिनिधीची निवडणूक विधान परिषदेचे आमदार म्हणून झाली पाहिजे, अशा प्रकारची भावना जनसामान्यामध्ये व्यक्त केली जाते. नाशिकची विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक ही अर्ज भरण्याच्या प्रक्रियेपासून मतदानाच्या पूर्वीपर्यंत ही निवडणूक नसून तर खऱ्या अर्थानं निवडणुकीचं सोंग आहे, अशा प्रकारची परिस्थिती सर्व न्यूज चॅनलवरती जर आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येईल. मित्रहो, साप्ताहिक दंडवट न्यूजच्या वतीने एवढीच प्रार्थना करावीशी वाटते. राजकारण जरूर करा, साठे लोट्याचा धंदा पण जरूर करा, परंतु नैतिकतेचा विसर पडणं बरोबर नाही. दोन मंत्र्यांचा सातत्यानं पाठपुरावा केल्यानंतर ज्यांनी बंडखोरी केली होती, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवारी युतीच्या उमेदवाराच्या विरोधामध्ये, त्याला समर्थन देण्याचं काम शेवटच्या क्षणाला अखेर त्या ठिकाणी गीते यांनी केलेलं आहे. खरं पाहिलं तर नाशिक हे सिंहस्थ कुंभमेळा, भारतीय संस्कृतीचं रक्षण करणाऱ्या, संवर्धन करणाऱ्या या देशाच्या साधू संतांच्या भूमीमध्ये, पवित्र भूमीमध्ये असा चाललेला राजकीय खेळ हा खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला न शोभणारा आहे. म्हणून मला या ठिकाणी सांगावंसं वाटते, या निवडणुकीमध्ये भाजप शिवसेना युतीचा एकच उमेदवार आता शिल्लक राहिला, जो निवडणूक लढवत आहे. दोन उमेदवारांनी माघार घेतलेली आहे निवडणुकीमध्ये. हिरे असतील किंवा गीते असतील, यांनी माघार घेतल्यामुळे ही होणारी निवडणूक एकतर्फी होणार आहे. पण दुर्भाग्य असं आहे, ही निवडणूक होत असताना महाराष्ट्राच्या तिजोरीवरती फार मोठा ओझा पडणार. ते कसं, निवडणूक लढत असताना माघार घेण्याची वेळ गेली होती, त्यावेळेसच काय जी तुमचं साठवलं होतं तुम्ही करायला पाहिजे होतं, ते न करता प्रत्यक्ष निवडणूक लावली आणि निवडणूक एकतर्फी करून सोडली. आणि आता ती करत असताना मतदान होणार आहे. मतदान होण्यासाठी शासनाच्या तिजोरीतला प्रचंड खर्च हा माघार घेतलेल्या दोन उमेदवाराकडून शासनाने, प्रशासनाने वसूल करावा, अशी भावना जनसामान्यामध्ये बोलली जात आहे. किंवा ही निवडणूक राज्य आयोगाने रद्द करावी, अशा प्रकारचाही मानस व्यक्त केला जातो आहे. तर या बाबतीमध्ये उलटसुलट चर्चा आहे. ही उलटसुलट चर्चा थांबली पाहिजे आणि सरकारच्या तिजोरीवरती नाशिकच्या निवडणुकीमध्ये विधान परिषदेच्या जी ओझं टाकलेलं आहे, ते ओझं ज्या माघार घेतलेला उमेदवार आहे किंवा माघार घेण्यासाठी प्रवृत्त केलेल्या मंत्री महोदयांकडून वसूल केला पाहिजे, अशी भावना या ठिकाणी जनसामान्यात व्यक्त केली जाते. दंडवट न्यूजच्या वतीने राजेंद्र बनारसे फक्त जनसामान्याच्या हितासाठी बोलत आहे.